सो गाईज जस्ट आपण आत्ता कोर्लाई फोर्टवरनं आलो आहे. फ्रेशन अप होऊन आपण आता जेवायला बसत आहोत. सो बघूयात आता जेवणाची टेस्ट कशी आहे. कालवण टेस्ट करू सोने खात नाही आवडत नाही तर खातो. हो असं मग खाणार काय खातात चांगलं लागतं. मस्ती सोबत खातो. ऍक्च्युली हा आयटम कधी खाल्ला नाही. वासामुळे वास यायचा का अण्णा मँगलोरचं असल्यामुळे समुद्रावरच पाळत अरे ओके. सुरमईची साईज दाखवायची नाही. सुरमईचा पीस मोठा आहे आणि कालवणामध्ये रावस आहे फ्रेश. तुम्हाला दाखवायचं त्यांच्यासाठी सगळं त्यांनी आणून ठेवलं आहे. भारी नियोजन खरंच भारी झालेलं आणि या प्रकारच्या स्पॉन्टेनियस ट्रिप्स झाल्या पाहिजे. आमच्या ग्रुपला पण आम्ही सांगतो. ऍक्च्युली आवड असं मोठे नारळाच्या आहे मसाला मसाल्यात नारळ असतो. एक गोष्टीचा वाटा जेवण पूर्णपणे छान आहे. हो खूप मस्त आहे ना. एकदम कारण की आता मला मँगलोरचा असल्यामुळे गावाला गेलो तर मासे खातो. तिथं मसाला असंच सेम करतो. त्यामुळे मी तेच म्हणतो गावाकडे काय असतं. सो गाईज आता आपण मस्तपैकी दुपारचं जेवण करून आणि पुणेरी झोप घेऊन रेवदंडाच्या दिशेने निघालोय. तसं म्हणतात ना की कोकणात आला आणि कोकणातला सनसेट बघितला नाही तर काय कोकण बघितलं. सो आता आपण रेवदंड बीचवर जाऊन प्रॉपर सनसेट बघणार आहोत. कसलं भारी ना आपलं. तर आम्ही रेवदंडा बीचवर आहोत आणि चॅनल भटकंती ब्रदर्स. तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं ठरवलं आहे. तशाच प्रकारे सुरुवात केली अलिबागमधल्या ह्या छोट्याशा ठिकाणपासून. शिकले लावून काहीतरी कलाकृती बनवलेली आहे. So guys, as you can see, the Revdanda Fort. I'm nice completely busy in video shooting. तो सनसेटचे व्हिडिओ काढण्यावरती बिझी आहे. बघू शकता पाठीमागा सनसेट चालू आहे. क्या बात कर रहे हैं? आणि दोन्ही बाजूला तसंच या बाजूला सुद्धा खूप गर्दी झाली आहे. मस्त व्ह्यू आहे. अण्णा व्ह्यू कसा आहे? एक नंबर. पळत पळत जा. भागो अरे भागो. अरे काय स्टान्स घेतो काय.
अरे ये तो का ना जल्दी निकल, कल चौपलवेल जाना है. पानी पानी पानी. प्रणव शेटला खूप गरम होत होतं आणि डिहायड्रेशन आलंय त्यांना. त्यासाठी आम्ही नारळ पाणी घेतलंय, त्यासह तो बर्ड वॉचिंग पण चालू आहे. सो गाईज आता आपला सनसेट बघून झालेला आहे. सो आता आपण रिसॉर्टवर जाऊन थोडा राडा घालणार आहे. चल. सो गॅस तुम्ही बघू शकता सकाळ झाली आहे. फ्रेश वगैरे झालो आम्ही नाश्ता करण्यासाठी आला. याला म्हणतो भूक जास्त लागली असेल. दिसतंय मस्त तिकट नाही एवढं. काय बोलतो ॲक्च्युअली आम्ही यांचं पूर्ण पॅकेज घेतलं. त्या पॅकेजमध्ये जेवण, नाश्ता, चहा हे सगळं वेलकम ड्रिंकपासून सगळं होतं. म्हणजे खूपच छान वाटलं, कारण द मोटिव्ह वॉज फॉर रिलॅक्सेशन आफ्टर अ लॉंग वीकेंड. आफ्टर अ लॉंग वीक द मोटिव्ह वॉज फॉर रिलॅक्सेशन. पण ॲक्च्युअलमध्ये जी चव आम्हाला खाण्याची मिळाली खूपच जास्त चांगली आहे. आता काय रामेश्वरम मंदिर. रामेश्वर मंदिर भरपूर. रामेश्वर मंदिर के बाद भरपूर इसके बीच में जब कहीं रुके तो रुके खाना खाने का कुछ करने का वेगळी वेळ करायची माहीत नाही कसं करतो मी नाही येते. आलं 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 हे बाबा जास्त बाहेर नाही. सो गाईज आता आम्ही दोघं आलो होतो चौल गावातल्या ह्या मंदिरात. तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे. सो गाईज आता आपण बघू शकतो ही रामेश्वर मंदिराची कमान आहे आपल्यासमोर. आणि हे मंदिर पुढं आल्यावरती आपल्याला राईट साईडला गणपतीचं मंदिर आहे आणि दत्त महाराजांचं. तर पुढं गेल्यावरती ही दीपमाळ आणि तसंच समोर दिसतंय ते नंदी विराजमान आहेत. मध्ये आहे हे प्रमुख आकर्षण, ते म्हणजेच श्री रामेश्वराचं मंदिर. बाहेरचं बांधकाम जे दिसतंय ते पूर्णपणे लाकडी स्वरूपाचं आहे. आणि आतमधला हा गाभारा आपण बघू शकता. रामेश्वराचं दर्शन घेतलं की लगेचच त्याच्या साईडला आपल्याला पुढं गेल्यावरती एक छान असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर दिसून येतं. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या दोन्ही बाजूला गणपतीच्या मूर्त्या आहेत. हे दर्शन घेऊन बाहेर येताच आपल्याला देवीचं मंदिर एक दिसून येतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथलं समोर असलेलं हे भव्य कुंड. बऱ्याच चित्रपटांमध्ये आणि बऱ्याच चित्रपटांची शूटिंग देखील इथं झालेली आहे. तर गाईज आता आपली 2 दिवसाची ट्रिप पूर्ण झाली आहे. तर चला आता पुण्याच्या दिशेने. गरम गरम आहे, गरम गरम मॅगी.
Just too hot. Everybody wants Maggie. गाईज मॅगी आणि हा सीन गाईज तुम्ही बघू शकता आमचा अवतार पूर्णपणे खराब झालेला आहे, पण तरीसुद्धा आम्ही आता पोचलो आहोत आमच्या फायनल लोकेशनला, म्हणजे आमच्या घरी. आणि खरंच सांगायचं झालं तर ही पहिली ट्रिप होती माझी बाईकवरती, आणि व्हेरी थँक्स टू विनीत. बिकॉज ऑफ हिम आय वॉज एबल टू डू दिस थिंग. आणि आता इथून पुढे सुद्धा आम्हाला ही गोष्ट अजून चालवायची, कंटिन्यू करायची. बाईक, 4 व्हीलर, 2 व्हीलर, त्याच्यानंतर काय मिळेल त्यांनी जाणार, पण आम्ही जाणार या उद्देशाने आम्ही सुरुवात केलेलं आहे आणि ते पुढे चालवायचंय. काय म्हणणं विनीत? कॉर्पोरेट लाईफ मधनं थोडा वेळ काढून म्हणजे आता तरी पावसाळा चालू होणार आहे, अजून तरी झाला नाही, झाला पाहिजे होता चालू, पण स्टील ऊन असू किंवा पाऊस असू, माझं तरी म्हणणं आहे जे कोण जॉब बॅचलर्स वगैरे असेल त्यांनी थोडा तरी वेळ काढून बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत. सो बाहेर पडा आणि हवं ते इतकं एक्सप्लोअर करा, फिरून घ्या. मी आता एक जणाला जोडलेलं आहे, तर त्याला आता मी कंटिन्यू मोस्टली सगळ्या लोकेशन फायनल झालेल्या आहेत आमच्या. तर जसं जमल तसं आम्ही बाहेर पडणार आहे. सो ज्याला कोणाला जॉईन व्हायचं असेल त्यांनी नक्की जॉईन करा आम्हाला. ओके, सो गाईज दिस इज द फायनल अँड सो जसं तुम्हाला व्हिडिओमधून कळालंच आहे सगळ्या गोष्टींची माहिती, आमच्याबद्दलची माहिती. तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला जेवढ्या ठिकाणी जाऊ वाटतंय किंवा जिथं आम्ही जावं आणि तुम्हाला दाखवावं वाटतं तर तुम्ही आम्हाला ते सजेस्ट करा, आणि नक्कीच आम्ही त्या फॉलोअप घेऊ आणि त्याच्यावरती अजून रील, चांगल्या ठिकाणचं लोकेशन ती एक्सप्लोअर करू. आणि फूड जे आता आहे तर फूड असेल, व्हेज, नॉन व्हेज, अलॉंग विथ द प्लेसेस, सिनरी, टायमिंग्स, सगळ्या गोष्टी. आणि ॲडिशनली मी प्रयत्न करू की जेवढं आम्ही एक्सप्लोअर केलं त्याचं एक्सपर्टीज जास्तीत जास्त चांगल्या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला कळवत राहू. सो विश अस अ व्हेरी गुड luck for our journey ahead. Thank you so much.